नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहताय एलएस मराठी। पाहूयात काही विशेष घडामोडी। महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्यानं एनडीए सरकारला मोठा झटका। पंतप्रधान मोदी विरोधकांवर संतापले। याच प्रकरणावरून आज रात्री 8:30 वाजता पंतप्रधान मोदी देशाला करणार संबोधित। लोकसभेत महिला आरक्षण विधेयक पडल्यानं शिंदे गटाकडून हिंगोलीत काँग्रेस विरोधात थाळीनाद आंदोलन। महिला आंदोलकांनी काँग्रेस विरोधात केली घोषणाबाजी। राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक नाशिकमध्ये दाखल। टीसीएस प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक शहरात बैठक घेऊन प्रकरणाची घेणार माहिती। नवी मुंबईतील जेएनपीटीमध्ये भीषण आग। कंटेनर यार्डमधील शेडला आग लागल्याची प्राथमिक माहिती। काही वेळ परिसरात भीतीचं वातावरण। छत्रपती संभाजीनगरमधील पुंडलिक नगर फायरिंग प्रकरणातील मुख्य आरोपी पवन दिवेकरचा पोलिसांवर हल्ला। पोलीस उपनिरीक्षकासह हवालदार जखमी। आरोपी दिवेकरला पोलिसांनी घेरला असता पळून जाताना त्यानं केला हल्ला। जालना संभाजीनगर रोडवरील एमआयडीसी परिसरात रात्री ट्रकच्या केबिनमधून मोबाईल आणि रोख रक्कम चोरीला। आरोपी रमेश भोसलेला अटक करत त्याच्याकडून 3 मोबाईल जप्त। परभणीतील सेलू परिसरात किरकोळ वादातून 2 जणांवर चाकू हल्ला। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या एका तरुणाचा नांदेड येथे उपचारावेळी मृत्यू। नातेवाईकांकडून सेलू पोलीस ठाण्यात मृतदेह आणून ठिय्या आंदोलन करत आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। मीरा भाईंदरमधील काशीमिला परिसरात एका 40 वर्षीय व्यक्तीची स्क्रू ड्रायव्हरनं हत्या। मृत प्रकाश हे नीलकमल नाका येथील पुलाखाली झोपलेले असताना अज्ञात आरोपीनं त्यांच्यावर केला हल्ला। पोलिसांनी आरोपीला घेतलं ताब्यात। नाशिकच्या खुटवाडनगर परिसरात एका ट्रकनं अनेक वाहनांना दिली धडक। एका महिलेचा जागीच मृत्यू, 3 ते 4 जण गंभीर जखमी। या प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करत अटक। गोरेगाव येथील नेस्को ग्राउंडवर झालेल्या म्युझिक कन्सर्ट वेळी 2 तरुणांचा झाला होता मृत्यू। या प्रकरणात फरार आरोपी आयुष विकी साहित्याला पळून जाताना पोलिसांनी घेतलं ताब्यात। यावर आणखी विशेष घडामोडींसाठी पाहत रहा एलएस मराठी।